पुढचा प्रश्न म्हणजे 8वा प्रश्न पाहू. 8वा प्रश्न काय आहे, तर पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. एक काम आहे जे 2 वेगळे वेगळे व्यक्ती करतात समजा, तर पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी निशू जो दुसरा व्यक्ती आहे त्याच्यापेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. जर दोघं एकत्र ते काम करतील तर दोघांनी मिळून केल्यामुळं तेच काम 4 दिवसात संपते. ठीक आहे ना. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील असं करायचं. म्हणजे एकट्यानं म्हणजे पिंटूला किती दिवस लागतील एकट्यानंच केलं तर, आणि निशूला केलं एकट्यानंच तर त्याला किती दिवस लागतील ते काम पूर्ण करायला, असं एकट्याचं काढायचं आपल्याला. ठीक आहे ना, काम करायला लागलेला वेळ दिवस. तर आता आपल्याला पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात असं म्हणते है ना. मग आपण निशूचे दिवस घेऊ समजा काम पूर्ण करण्यासाठी. समजा निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी लागलेले दिवस आपण x मानू. मग जर का आपण निशूला लागलेले निशूला काम पूर्ण करण्यासाठी लागलेले दिवस जर का आपण x मानले, तर मग आपल्याला दिलेल्या अटीवरून काय लिहिता येते, पिंटूला किती दिवस लागतात मग एक काम पूर्ण करण्यासाठी, याच्यापेक्षा निशूपेक्षा 6 जास्त. बरोबर आहे का. प्रश्नात तसं दिले. x अधिक 6. बरोबर आहे का. है ना. निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी जर x दिवस लागत असतील तर त्याच्यापेक्षा निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस अधिक लागतात, म्हणजे x अधिक 6 दिवस होतील. मग आता निशू एक दिवसात किती काम करेल, एका दिवसात किती काम करेल. जर तो एक काम पूर्ण करण्यासाठी x दिवस लावत असेल तर एका दिवसात किती काम करेल, 1/x. बरोबर आहे का. पूर्ण काम करण्यासाठी लागलेले दिवस है ना, पैकी एक दिवस, एका दिवसात तो एवढं काम करेल. तसेच पिंटू एका दिवसात किती काम करेल, पूर्ण काम करण्यासाठी लागलेले दिवस पैकी एक दिवस, एवढे काम करेल. बरोबर आहे. पुढे काय सांगते, दोघांनी मिळून, एका दिवसात निशू एवढं काम करते, एका दिवसात पिंटू एवढं काम करते, म्हणजे दोघांनी मिळून एका दिवसात किती काम होईल, दोघांनी मिळून एक दिवसात किती काम होईल, या दोघांची बेरीज 1/x अधिक 1/x अधिक 6 काम. बरोबर आहे का. एका दिवसात. एका दिवसात. आता ते दोघांनी मिळून ते काम पूर्ण किती दिवसात होते, 4 दिवसात. म्हणजे दोघांनी मिळून एका दिवसात जर एवढं काम होते तर दोघांनी मिळून 4 दिवसात किती काम होईल, एका दिवसाच्या चौपट. एका दिवसात दोघांनी मिळून एवढं काम होत होतं, तर 4 दिवसात किती काम होईल दोघांनी मिळून, तर याच्या 4 पट, याच्या 4 पट. पण त्यांचं काय म्हणणं आहे की ते काम पूर्ण होते 4 दिवसात. दोघांनी मिळून जर का काम केलं तर ते काम पूर्ण होते. म्हणजे
पण दोघांनी मिळून काम केल्यास 4 दिवसात काम पूर्ण होते असं म्हणणं आहे. म्हणजे मला असं लिहिता येते, त्यांनी 4 दिवसात केलेलं काम हे पूर्ण काम होते. मग आता हा 4 तिकडे पाठवून देऊ आपण, तर तो 1/4 असं होईल. याचं वर्ग समीकरणात रूपांतर करू आपण. याला इकडे घेऊ, याला इकडे घेऊ, या दोघाचा खाली गुणाकार होईल, बरोबर 1/4. हे x आणि x झाले 2x अधिक 6. हे 4 किंवा याला अजून राहू देतो, इथे गुणून घेऊ आपण. x ने या कंसाला गुणून घेऊ. x वर्ग अधिक 6x बरोबर 1/4. याला इकडे घेऊ, याला इकडे घेऊ. 4 जर इकडे आले तर याच्या सोबत गुणाकारात येतील, आणि हा कंस जर मी इकडे घेतला तर तो 1 सोबत गुणाकारात येईल, म्हणजे असाच राहील. बरोबर आहे का? आता यानं गुणून घेऊ. 4 दोन्ही 8x आणि 4 सक 24 बरोबर x वर्ग अधिक 6x. सगळे पद एका बाजूला घेऊ तर समीकरण असं तयार होईल. हे x वर्ग अधिक 6x, हे 8x तिकडे घेतले तर वजा 8x, 24 तिकडे घेतले तर वजा 24 बरोबर 0. x वर्ग अधिक नाही, x वर्ग 6x वजा 8x, 8x मधून 6x गेले 2x आणि वजा 24 बरोबर 0 झालं. वर्ग समीकरण तयार झालं. वर्ग समीकरणात वजा 24 चे अवयव पडायचे आपल्याला, बरोबर आहे का? ज्याचं उत्तर तुम्हाला वजा 2 आलं पाहिजे, ज्या जोडीचं उत्तर. मग पहा आता कोणते फॅक्टर, कोणते अवयवाची जोडी इथं बसते. 6 आणि 4. 6 चूक 24, 6 तून 4 गेले 2, बरोबर आहे का? या संख्येचं चिन्ह हे मोठ्या संख्येला असलं पाहिजे. वजा गुणिला अधिक वजा 6 चूक 24, वजा 6 तून 4 गेले वजा 2 उरले, झालं. मग याला फोडून लिहिता येते आपल्याला. या वर्ग समीकरणाचं उत्तर काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे ना? हे आपलं झालंय. याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवला की जेव्हा एखाद्या वर्ग समीकरणातल्या वर्ग चलाचा वर्ग असलेल्या पदाचा सहगुणक 1 असतो, तेव्हा तिसऱ्या पदाचे जे अवयव पडतात ते अवयव हेच मूळ असतात, फक्त त्यांचे चिन्ह बदलतात. म्हणजे याला जर पुढे सोडवलं तुम्ही तर x ची किंमत येणार, याचं उत्तर अधिक 6 चिन्ह बदलून, किंवा x बरोबर वजा 4 याचं चिन्ह बदलल, याचं चिन्ह बदलल. ठीक आहे ना? मग आता अधिक 6 आणि वजा 4 यापैकी 2 पैकी कोणतं उत्तर असेल, तर निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी आपण लागलेले दिवस x मानले होते, वजा 4 दिवस तर असणार नाहीत, म्हणजे आपलं उत्तर हे अधिक 6. ठीक आहे ना? पण तसं लिहा लागेल आपल्याला. पण काम पूर्ण करण्यासाठी, कारण x काय घेतला होता आपण, तर पूर्ण काम पूर्ण होण्यासाठी लागलेले दिवस घेतले होते आपण x, आणि दिवस हे वजामध्ये नसतील, लागलेले दिवस ऋण नसतात, है ना? ऋण नसतात. म्हणून निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात? x बरोबर 6 दिवस लागतात. आता निशूचं माहित झालं तुम्हाला, निशूला किती दिवस लागतात. मग पिंटूला किती लागतील? तर पिंटूला x अधिक 6 दिवस, म्हणजे x ची किंमत व पिंटूला, म्हणजे निशूला एकट्याने, पिंटूला एकट्याने एक काम पूर्ण करण्यास 6 अधिक 6 म्हणजेच 12 दिवस लागतात. ठीक आहे? अशा पद्धतीने मी पुन्हा सांगतो. पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात असं म्हणलं. मग आपण निशूला एक काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात ते घेतलंय x, आणि निशूपेक्षा पिंटू 6 दिवस शिल्लक काम लावते,
म्हणून मग ऑटोमॅटिक पिंटूला एक काम पूर्ण करण्यासाठी लागलेले दिवस किती असतील, तर याच्यापेक्षा 6 जास्त म्हणजे 1+6. मग एवढे दिवस ते काम करते, निशू एवढे दिवस काम करते, पिंटू एवढे दिवस काम करते, तेच काम. ठीक आहे ना. मग एका दिवसात किती काम होईल, तर 1/1 निशूकडून, आणि एका दिवसात किती काम होईल, 1/1+6 पिंटूकडून, है ना. मग दोघांनी मिळून काम केलं तर काय सांगते, दोघांनी मिळून एका दिवसात काम केलं तर या दोघांची बेरीज होईल, बरोबर आहे. आणि 4 दिवसात केलं तर याची चौपट होईल. पण सांगितलं काय की 4 दिवसात तर ते काम पूर्ण होते दोघांनी मिळून केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात. म्हणजे हे बरोबर 1, कारण काम पूर्ण झालं, एक काम पूर्ण. म्हणून मग 4 चौपट 1/1+1/6 बरोबर 1. मग ह्याच्यातून हा 4 पाठवला इकडे बरोबर चिन्हाच्या, तो 1 छेदात गेला. ह्याच्यातून वर्ग समीकरण तयार केलं, त्या वर्ग समीकरणाचे अवयव पाडले, मूळ काढले. ते मूळ 2 आलेल्यापैकी 1 अधिक 1 वजा आहे. मग हे मूळ म्हणजे चलाची किंमत. चल काय घेतलं तर आपण, निशूला लागलेले दिवस हे ऋणमध्ये असणार नाहीत काम करण्यासाठी, त्याच्यामुळे मग अधिक जी संख्या आहे म्हणजे 6, म्हणजे निशूनं काम पूर्ण किती दिवसात केलं एकट्यानं, तर ते 6 दिवस लागतात त्याला. आणि मग निशूला जर 6 दिवस एकट्यानं काम करायला लागतात, तर पिंटूला त्याच्यापेक्षा 6 अधिक लागतात, म्हणजे किती झाले त्याचे 12.